नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मध्य प्रदेशमध्ये BMS, BHMS आणि BMSची रजिस्ट्रेशन किंवा चॉईस फिलिंग कधी सुरू होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता। तर नुकतंच MP मध्ये 85% मधलं BMS आणि BHMSची चॉईस फिलिंग संपलेली आहे। तर आता ही जी सुरू होणार आहे तर ही ऑल इंडिया कोटा म्हणजे 15% कोट्यामध्ये आपण त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो। तर दिनांक 12/9 ते 17/9 या दरम्यान तुम्ही MPच्या साईटवर जाऊन BMS, BHMS आणि BUचं रजिस्ट्रेशन करू शकता। त्याच्यानंतर कोणत्या कॉलेजला किती सीट अवेलेबल आहे हे दिनांक 18/9/2024 रोजी तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन कळेल। त्या माध्यमातून तुम्ही लिस्ट तयार करू शकता आणि दिनांक 19/9 ते 22/9 या दरम्यान तुम्ही आपल्या पसंतीचं कॉलेज म्हणजे चॉईस फिलिंग करू शकता। त्याच्यानंतर दिनांक 24/9/2024 रोजी तुमचा रिझल्ट घोषित करण्यात येईल। आता ज्या विद्यार्थ्यांचा या लिस्टमध्ये नाव आलं किंवा नंबर लागला असेल तर त्यांनी दिनांक 25 ते 26 म्हणजे या 2 दिवसामध्ये खुशीलाल शर्मा शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय भोपाळ या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर 25 ते 26 दरम्यान कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। हे झाली ऑल इंडिया कोटा म्हणजे आयुष काउन्सिलिंग 2024 राऊंड फर्स्ट। त्याच्यानंतर राऊंड 2 साठी म्हणजे ऑल इंडिया कोटा राऊंड 2 दिनांक 25/9 ते 26/9 या दरम्यान तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। त्याच्यानंतर 27 तारखेला तुम्हाला सीट मॅट्रिक्स कळेल म्हणजे किती कॉलेज कोणत्या कॉलेजला किती सीट अवेलेबल आहे, कोणत्या कॅटेगरीची आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला 27/9ला कळेल। त्याच्यानंतर दिनांक 27 ते 29 या दरम्यान तुम्ही त्या कॉलेजची चॉईस फिलिंग करू शकता। त्याच्यानंतर 27-29 नंतर लॉंग चॉईस केल्यानंतर ॲडिट वगैरेच्या सुविधा सर्व अवेलेबल करून देण्यात येईल। त्याच्यानंतर 1 तारखेला तुमचा रिझल्ट घोषित करण्यात येईल आणि दिनांक 3 आणि 4 मध्ये तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जाऊन म्हणजे खुशीलाल शर्मा शासकीय विद्यालयामध्ये जाऊन रिपोर्टिंग करून कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे। जर कोणाला MP काउन्सिलिंग म्हणजे पेड काउन्सिलिंग जर जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा मग स्वतः करायचं असेल तर स्वतः करू शकता। साधारणतः 250+ जर मार्क्स असतील तुम्हाला तर तुम्ही MPसाठी ट्राय करू शकता। 250 असेल, 300 असेल, तुमचा नंबर लागण्याची दाट शक्यता आहे। थांबूया। नवीन माहितीसाठी तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता किंवा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती मिळवता येईल। आणि जर MP काउन्सिलिंग दरम्यान काही अडचण आली तर दिलेल्या नंबरला मेसेज करा किंवा आमची पेड काउन्सिलिंग जर जॉईन करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला मेसेज करून करू शकता। थँक्यू।